शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय हरि ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय हरि ओम नमः शिवाय हरि ओम नमः शिवाय। बोल शंकर भगवान की, सोमनाथ भगवान की। असं भारत भूमीमध्ये ज्योतिर्लिंग प्रगट झालं सोमनाथ. दुसरं आहे आंध्र प्रदेश मध्ये. काल आपण गणपती बाप्पाचं लग्न लावलं आणि त्या गणपती बाप्पाच्या लग्नामध्ये कुमार कार्तिकेय रुष्ट होऊन गेले होते, है की नाही. कार्तिकेय रुष्ट झाल्याच्या नंतर महादेवाने आणि पार्वतीने दोघांनी विचार केला की आपला मुलगा घरातून रुसून गेलेला आहे, रुष्ट झालेला आहे. आपण दोघ जण जाऊ आणि त्याला समजूत घालून पुन्हा कैलासाला घेऊन येऊ आणि पुन्हा त्याचा विवाह करून देऊ. आता कार्तिक स्वामीकडे दोघ जण आले, महादेव आणि पार्वती. आणि कार्तिक स्वामीला समजून सांगितलं, म्हणले बेटा तुझ्या संग आम्ही छळ केला नाही. तुला आणि गणपतीला दोघाला एकच पण सांगितलं होतं, पृथ्वीची प्रदक्षिणा करून यायची. पण कार्तिक तू निघाला पृथ्वीची प्रदक्षिणा करायला. गणपती हा बुद्धिमान आहे म्हणून त्याने आम्हालाच प्रदक्षिणा घातली आणि त्याचं पण त्याने पूर्ण केलं. तेही शास्त्रसंमत होतं म्हणून त्याच्या लग्नाला होकार दिला आणि त्याचा विवाह आम्ही करण्याचं ठरवलं होतं. तुझाही विवाह आम्ही करणार होतो पण डायरेक्ट पण केलंस आणि निघून आलास म्हणून तू आमच्या सोबत पुन्हा कैलासाला राहिलाच. त्याने सांगितलं, बाबा मी एकदा तुम्हाला वचन दिलं, एकदाच प्रतिज्ञा केलेली, मी पुन्हा आता कैलासाला परत येणार नाही. मी अखंड ह्या मृत्यू लोकामध्ये या क्रोच पर्वतावर राहील. कोणता पर्वत? क्रोच पर्वत. महादेव आणि पार्वतीने विचार केला, आपला पुत्र जर का घरी परत येत नसेल तर आपण काय करणार परत जाऊन, याच्यासाठी आपणही इथं राहू. आम्ही तुझ्या सोबत इथं राहणार, तो मला इथं नाही राहून देणार. संन्यास घेतल्याच्या नंतर घरचं लपड संग नसलं पाहिजे म्हणून तुम्ही इथं राहू नका. दोघा जणाला राहण्याचा आदेश नाही दिला. महादेव पार्वती तिथून निघाले. क्रोच पर्वतापासून 12 किलोमीटरवर एक पर्वत आहे, त्याचं नाव आहे श्रीशैल्यम पर्वत. कोणता पर्वत आहे? श्रीशैल्यम. बाबा आणि आई साहेब माता पार्वतीने विचार केला, याच्यासाठी आपण ह्याच मृत्यू लोकामध्ये ह्या पर्वतावर राहू आणि जरा जवळ आहे, जायला पण सोपं आहे. आणि दोघ जण त्या क्रोच पर्वतावर एकाच ज्योतिर्लिंगामध्ये राहू लागले आणि दोघा जणांनी नियम केला. महादेव पार्वतीने. पार्वती म्हणली, प्रत्येक महिन्यातल्या पौर्णिमेला मी कार्तिकेयला भेटायला जाईन आणि प्रत्येक अमावस्येला तुम्ही कार्तिकेयला भेटायला जायचं. दोघा जणांनी पण केलं आणि आजही तुम्ही जाऊन बघा, पौर्णिमेला माता पार्वतीची पालखी जाते क्रोच पर्वतावर आणि अमावस्येला बाबा भोलेनाथची पालखी जाते क्रोच पर्वतावर. आणि दोघा जणांनी त्या ज्योतिर्लिंगामध्ये वास्तव्य केलं आणि ती आंध्र प्रदेशची भाषा. तिथल्या लोकांनी त्या ज्योतिर्लिंगाला नाव दिलं. महादेवाला म्हटले अर्जुन आणि पार्वतीला म्हणले मल्लिका, म्हणून तुझं सुंदर असं ज्योतिर्लिंग प्रगट झालं. बोली मल्लिका अर्जुन भगवान की. नमः शिवाय ओम नमः शिवाय हरे हरे बोले नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय हरे हरे बोले नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय हरे हरे बोले नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय हरे हरे बोले नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय हरे हरे